आपण प्रार्थना करूया. परमेश्वराच्या रूपात सुंदर दिवसाबद्दल आभार मानतो. मान परमेश्वरा आशीर्वाद परमेश्वराच्या वचनाचा अनुभव प्रत्येकाला साहेब आलेल्या प्रभूचा आशीर्वाद आशीर्वाद सर्वांच्या हृदयाला प्रशोधे ही प्रार्थना आपण वचन घेणार आहे की येशूच्या हाकेचं उत्तर दिल्यानंतर संरक्षण आपल्याला कसं मिळेल. आपल्याला काय वाटते की आपण प्रार्थनाला येतो किंवा प्रार्थना देतो किंवा प्रार्थना करतो. प्रार्थना देवाला मान्य झाली आणि देवाच्या इच्छेनुसार आपली प्रार्थना कशी बनवली पाहिजे. ते देवाला आवडेल तशी मी प्रार्थना, माझी इच्छा नाही. प्रत्येक शिक्षण प्रार्थनेचा समय आहे, प्रार्थनेचा टाइम आहे, प्रार्थनेचे नियम आहे. पहिल्याची जुन्या काळापासून नियम देतो आणि प्रार्थनेला आल्यावर तुमच्या भविष्यात चांगले काही गुण मिळतात ते पण मी तुम्हाला सांगतो. कारण आम्ही ह्या जागेवर उभे राहिले तर ते देवाचा शोध शोधून केला म्हणून तेव्हा आम्ही आता तुमच्या समोर उभे आहेत आणि तुम्हाला या प्रभूच्या वचनाचा एक मार्ग किंवा एक अर्थ हे सांगत आहे किंवा तुम्हाला त्याच्याद्वारे माहिती देत. तर पहिल्यांदा लेवी 16:1-2 वचन वाचलं. बघा, अहोराची 2 मुलं त्या परमेश्वराच्या समोर ते गेल्यामुळे आता तुम्ही विचार करा, ते देवाच्या घरी आले, प्रार्थनेला आले आणि ते मरण का पावले. बरोबर ना. आपण सुद्धा प्रार्थनेला आल्यानंतर मरण पावतात. ते नियम मोडतात म्हणून म्हणतात. म्हणून त्याच्या बापाला सुद्धा मोशे हा संदेश होता त्यांच्याच कुटुंबातला, म्हणजे त्याचा भाऊ हरून. आता स्वतः संदेशाची जे भाऊ आहे बरोबर तो याच्यावर ठेवलेला आहे आणि त्याच्या मुलाविषयी अशा घटना घडतात. आता देव जर तिकडे आहे 16:21 तू विश्वास ठेवला तर तुझ्या आणि तुझ्या घराण्याचं कारण होईल. आता मोशी तो होता विश्वासी होता, पण मुलं जर विश्वासी नसेल आणि प्रार्थना येणारी विश्वासी नसेल तर त्याचा परिणाम तुम्हाला न मला तो लागणारच. असं आहे. त्यात काही शिक्षण दिले बघूया. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तुझा भाऊ हरून याला सांग की तू भलत्याच वेळी त्या पवित्र स्थानात अंतरपटाच्या आत आता हा याजकच आहे आणि देवाच्या सेवकाचा भाऊ आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं, भलत्या जन्माला उतरायचं. आपल्याला काय वाटते की देव आपला नाही, देव आपल्या सगळ्यांचा आहे, पण देवाची नियम आणि आज्ञा पाळण्यासाठी देव आपल्या जवळ नाही तर नाही. आपण देवाची इच्छा नाही चालणार ना आपल्याच मर्जीने चालायला लागणार तर देव आपल्याला सुरक्षित देईल का नाही. म्हणून प्रत्येकी शिक्षणाचे काही वेळ आहे आणि काही नियम आहे, हे सगळ्यांना पाळणं गरजेचं. मी तुम्हाला अगोदर एक भविष्यवाणी पण दिली. निवडल्या लोकांवर मोठे संकट आले. बरोबर. आता ती संकट का आली असं कशासाठी भविष्यवाणी देवाने दिली होती की तुम्ही देवाचं काम करत नाही म्हणून. कारण योहानमध्ये 15 अध्याय
1 ते 10 वचनामध्ये तुम्हाला दिलेला. आणि योहान 15:16 मध्ये सांगितले, तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडले की तुम्ही आता जाऊन काम करावं. आता पापमय जीवन नाही. कारण ते करा दुसऱ्या पदा 5:17 मध्ये दिले की त्याच्यात असं दिले, जुनं ते ओढ गेला आता नवं झालं. तेव्हा ते नव्याने जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करत नाही. आता इकडे आल्यानंतर हे जीवन बघायचं, पापमय जीवन नाही बघायचं. आणि जर पापमय जीवन बघायला गेलं तर हे जीवन तुम्हाला मिळणार. तर देव पापी लोकांना पहिल्यांदा एकदा संधी देते. आता मग 9:9 मध्ये बघा, जकातीच्या नाक्यावर कर वसूल करणारा व्यक्ती. प्रभू येशू त्या वाटेत जात असं त्याला बोलवलं, जर माझ्या मागे. त्यांनी इकडे पैसे वस्तू सोडणं त्याच्या मागे गेलं. का केलं? आज आपण कुठे बघा, देवाने आग दिली की आपण या जगाच्या मध्ये तुमचा एक सेकंद किंवा एक क्षण सुद्धा तुमचा नाही. एक घटका ही निमित्ताची असते ना. मग आपण सांगतो असं का झालं? देवाने तुम्हाला त्याच्या कामासाठी निवडलेलं होतं. आता मला देवाने का निवडलं? मी पण तुमच्या सारखाच होता. जेव्हा मी आलो आता देवाची सेवा करी, पण परत मी काम करत बसलो. देवाची सेवा करली तिकडेच. मला फटका बसायला सुरुवात झाली. निर्णय घेतले, आता काय करायचं? नाही, देवा तुझी सेवाच कर. आणि ही सेवा करण्यासाठी देवाने ही प्रेरणा दिली. तेव्हा आज एवढं काही. आता सेवेमध्ये मला कामं पण काय करायला लागतात टायमाला. ही कामं काय पण करावी लागतात टायमाला. मेहनत करायला की तसं करायला की. कारण का शेवटी एवढ्या लोकांची जबाबदारी आहे, त्याच्यासाठी ते करावं लागतं. माझ्यासाठी नाही करत. आपण आपल्या स्वतःसाठी करायला जाणार, किती पैसा कमवा, तो हाताला राहणार नाही. स्वतःच जीवन सुद्धा हातात राहणार. एकदा देवाची हाक आल्यानंतर ते देवाच्या कामासाठी निवडले. त्यावेळेला पहिला आजार येतो ना, तेव्हा मरणासाठी. आणि त्या टायमाला देव त्याला वाचवतो. आता तुला मी वाचवले, आता याच्यानंतर तुझं जीवन तुला माझ्या कामासाठी किंवा तुला नवीन जीवन नसेल ते फक्त तुला निमित्त मिळेल, बाकी काही नाही. मग पश्चाताप आपण नंतर करतो नाही. एक पश्चाताप देणगी एकदाच मिळाली. आता या लोकांना देवाने हाक दिली. बघा मध्ये 9:9 मध्ये काय सांगितले? मध्ये 9 मग तिकडे जात असताना येशूने मत्ते नावाच्या माणसाला त्या जकातीच्या नाक्यावर ते बसलेले पाहून त्याला म्हटले, ते माझ्या मागे त्याच्या मागे. का गेला? आज बघा, लक्षात ठेवा, तुम्ही प्रार्थनेला येणाऱ्या लोकांना मी सरळ भाषा शिकवतो. देवाची हाक आल्यानंतर जगाच्या हाकेला उठू नका. उद्या सकाळ बघायला मिळतो. कारण ही हाक येणं मला माहिती. माझ्या बरोबर माझा एक मित्र होता. तर तो एका प्रार्थनेत जात होता. आम्ही एकत्रच होते. आता देवाने निवडल्यानंतर काय सांगितले? जोडी करायला सांगितले ना. जोडीने यायला सांगितले का एकटा? पहिली जोडी. शेवटल्या येशूला एकट्याला पण करतात. शिष्याला जोडी बनवतो की दोघांमध्ये एक दुसऱ्याला मिळून सपोर्टच असतो. तेव्हा चमत्कार परमेश्वराचे होतात. तर त्या मित्राला सांगितलं, चल रे. तो सांगितले, मी जात होत इकडे बरं. त्यांच्या भाषेमध्ये चालेल. बरं, आता काय सांग. काही दिवस लागले. कॅन्सर आणि पॅरालाइस आजार तुम्ही आणि काही दिवसात मी विचार केला. निर्णयामध्ये तुम्हाला माहितीये 18 अध्यायामध्ये दिलेला आहे. कुंभाराच्या घराकडे गेला आणि ते पात्र बनत होतो. अचानक बिघडलं. त्यांनी बाजूला ठेवलं आणि दुसरं पात्र तयार केलं. तसं परमेश्वर सांगतो, तू जर काम नाही करत असेल तर मला दुसरा काम करणारी व्यक्ती मला मिळेल. आता मी नाही केलं तर माझ्या जागेला दुसरा पैदा होईल. मला देव सोडला.
तेव्हा कोणाचाच विचार करता येईल ही घटका आहे. आताचा काळ काय सुरू झालाय ना, मी तुम्हाला सांगायला गेलं ना तर तुम्हाला राग येईल, मी माझ्या विरुद्ध कुरमुल्या कारण ते पद्धतीने चांगले शिक्षण द्यायला कधी नाही, कारण तो क्रोधविष्ट राष्ट्राचा आत्मा असतो. ते क्रोधविष्ट असतात. जुदासला परमेश्वराने चांगलं सांगितलं तरी जुदासने येशूला पकडच, येशू गेला नाही, येशू उठला. जुदासाला पैसे कामाला मिळाले ना, त्याला स्वतःला भविष्य कामाला. सगळं राजेमध्ये 5 अध्याय नामान नावाचा मनुष्य बरोबर प्रतिष्ठा आणि अदृश्य संदेश आहे. त्याच्या जोडीला गेजीवर, गेजीने ह्या जगातलं संपूर्ण धन जे होतं ते पकडायचा विचार केला, तर एवढं त्याच्यापासून मला मिळेल. तो पण जुदाच्याच रस्त्यावर गेला आणि तिकडे पहिल्यापासून शिकवणं होतं ते की काय परिणाम होतो. अदृश्य संदेशाने गेजीला सांगितलं, काय सांगते अदृश्य संदेशाने गेजीला विचारलं तू कुठे गेलेला नाही. अरे माझं मन तिकडे लागलेलं होतं, माझे डोळे तिकडे लागले. रात्री सांगितलं का नाही, अदिशा अमुक ठिकाणी तुमचं दुकान आहे, त्याच्या पुढे पाणी पण राहतो, तू कुठे ना मी कुठे आहे. समजलं? एक आत्म्याचं डान्स. आणि आत्मा काय करतो माहितीये का, त्या मनातल्या गोष्टीवर सूत्रचे 145 दुरून तुझे मनोगत ओळख, कारण तुम्हाला देवाने निवडले, पण आपल्याला शैतानाने या जगात निवडले. आणि हे परिणाम आपल्या सगळ्यांना फार कठीण जाते. ही वेळ आपली. माझ्या मित्राला सांगितलं, शेवटी त्याचा लाईफ नाही गेला. अरे त्याने एक साक्षी सांगितलेली, रात्री गरम पाणी ठेवला गॅसवर, आणि तो त्याचा भाऊ त्याची मुलगी ते आपापले देवाच्या पुस्तकातून घरात गेली. त्या रूममध्ये 1 वाजता परत उठला पण देशापन्नाच्या रोज सकाळी जात होता. उठल्यानंतर तो गेला, गॅस पेटताय, अरे गॅस बंद करायला, पाणी संपला. आणि त्याला पाणी संपल्यावर ते टोप सगळं लाल लाल झालं. तो सांगते मी कुत्र्यासारखा हळूहळू गेला ना, खालून गॅस पडते. देवाने तेव्हा सांभाळली, बरोबर ना? जेव्हा देवाबरोबर होता म्हणून, जेव्हा आम्ही देवाबरोबर नाही तो तुमची बुद्धी पण काम करतो. शैतान आपल्या मनात नफरत, निंदा, द्वेष किंवा आणि शेवटी तो माझ्या घराच्या पुढे निघाला, शेवटी नाही झालं, जिंदगीवर सोडून. ही सेवा तुमची नाही ना, ही सेवा माझी. एकदा देवाने हात तुम्हाला दिल्यानंतर, नांगरा हात घेतल्यानंतर माझे बघणं नाही, निमित्त आहे सगळं, निमित्त. तुम्हाला मग हे शिक्षण वाईट वाटत, कारण कधी ते शिक्षण म्हणते ना माणसाचा शेवट येतो बघा, तेव्हा त्याला देव दर्शन देते की मीच तो, तुला मीच आमंत्रण केलेलं होतं. शेवटचे अश्रू करून देवाला दर्शन हे शेवटचा. आणि देवाचे लोक त्यांचा स्वार्थ बघत नाही, ते फक्त तुमच्या भविष्यात येणार हा. कारण बघा, तुम्ही इकडे आले ना, ते माझ्या इच्छेने आले ना, कोणाच्या इच्छेने आले किंवा तुमच्या इच्छेने आले. मग इकडे आल्यानंतर आपली इच्छा नसावी, इकडे ती देवाचीच इच्छा.
देवाने निवडल्यानंतर देवाच्या कामामध्ये कसं वागावं, कसं चालावं, कसं काय करावं. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना मत्ते 5:2 पासून शिक्षण दिलेलं होतं. कारण या शिक्षणासाठी नोहाचं तारू होतं. जेव्हा उत्पत्ती तुम्ही 7 अध्यायापासून सुरुवात झाली, 7 अध्यायापासून पुढे गेला तर त्याला तारू बांधायला लागला डोंगरावर, पर्वतावर. तर किती आले ना त्याला सतावं. पण त्यांनी देवाचं ऐकलं, त्यांनी लोकांचं नाही. आता मी देवाचं ऐकतो, मी लोकांचं ऐकत नाही. जर मी लोकांचं ऐकत असतं ते आज माझे बंद झालं. प्रेषित 5 झाले. कधी पण देवाने तुमची निवड केली ना, 15:16 तुम्ही मला निवडलं नाही, शिष्याला विचार, तर मी तुम्हाला निवडले, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमची फळवत्ती. वेळ आपली नाही ना, घटना पण आपली नाही. मला एवढं माहिती की हा पहिली आणि शेवट, पहिला व शेवट, अल्फा पहिला व ही हा वेगळा इथे परत नाही. तुम्हाला नेहमी ते सगळ्यांना एकच सल्ला करते, देवाशिवाय आपल्याला पर्याय. ज्या वेळेला लूक मध्ये 19 अध्याय वचन 5 मग येशू त्या ठिकाणी येत असताच, येशू त्या ठिकाणी येताना दृष्टी वर करून त्याला म्हणाला, अरे सगळ्या वर करून खाली ये, आज मला तुझ्या घरी यायचं. काय सांगते त्यांनी? काय सांगितलं? मला तुझ्या हृदयाच्या घर कुठे आपलं हे नाहीये, हे घर नंतर आहे. पहिलं घर हे आहे. जेव्हा हे प्रार्थना घर कधी असते माहितीये तुम्हाला? जेव्हा आपण पापात पडतो, बरोबर, आजारात पडतो, समस्यात पडतो, टेन्शन मध्ये पडतो, मानसिक तणावामध्ये अस्वस्थ, तेव्हा या शिक्षणाचा अनुभव घेण्यासाठी या मंदिरात आला. मग इथून ते शिक्षण घेऊन या हृदयाच्या घरात, या हृदयाच्या मंदिरामध्ये पहिल्यामध्ये 16-17 वचन दिले. त्यांनी तिकडे दुसरं 7-16 मध्ये सुप्रसिद्ध मध्ये 118-26 वचन, मी परमेश्वराच्या घरातून तुला आशीर्वाद. हा आशीर्वाद देवाचा आहे, आमचा आशीर्वाद नाही. आशीर्वाद मनुष्य देत नाही. जो देवाच्या वचनात, शिक्षणात, नियमात चालतो ना, त्याच नियमानुसार तो आशीर्वाद प्राप्त होतो. आशीर्वाद आम्ही स्थिर नाही, स्थिर नाही, कारण स्थिर होणं आम्हाला जोर. समजलं? आमच्या प्रत्येकाला शिक्षणाचा अनुभव म्हणून हा पहिला ते जर वाचला ना, तुम्हाला बऱ्याच गोष्टी विषयीचा अनुभव मिळेल. दुसरा ते म्हणजे काही शिक्षण आहे ना, ती घेतल्यावर समजते की हे शिक्षण मला उपयोगी आहे. माझ्या खिशात पैसे आहे, मला काही कामाला उपयोगी येतात, पण ते संपल्यावर उपयोगी जाते. पण हे संपणं आलंय, हे युगाच्या अंतापर्यंत मध्ये 28 म्हणून नीतिसूत्रामध्ये 4 अध्याय 6 वचनामध्ये काय लिहिलेलं बघ. नीतिसूत्र 4 अध्याय वचन 6, ते सोडू नका. ते तुझे संरक्षण करेल, त्यांची आवड धर, देवाला सोडू नको. आणि त्याचं वचन, त्याचं शिक्षण, त्याचे नियम, त्याच्या वेदी, ते तुझं संरक्षण करेल, तुझा सांभाळ करेल. सांभाळण्यासाठी, संरक्षणासाठी प्रभू येशू आहे. सूत्रसेट 121:8, सूत्रसेट 119, 101, 105 आणि 133. परमेश्वर तुझे येणं जाणे इथून पुढे सर्व काळ सुरक्षित करू.
बघा, परमेश्वरच आपल्याला सांभाळतो. हे वचन आहे, पण मनुष्य नाही काय करू शकतो. हे बघा, त्या चाव्या म्हणजे 16-18 पासून पेत्राला चाव्या का दे, मी दाराशी उभा मध्ये दार दे परमेश्वराचं निमित्त मेंढपाळ एक असलं पाहिजे. स्तोत्रसेट मध्ये 23:1-7 परमेश्वराचा मेंढपाळ, परमेश्वराचा मेंढपाळ. पौलाने काय सांगितलं तरी क्लास पहिल्या पत्रात 11-1 जसा मी ख्रिस्ताच्या अनुकरणात आहे तुम्ही माझ्या अनुकरण. आपण अनुकरण नाही, आज अनुकरण या जगाच्या लोकांचं, आणि हेच तुम्हाला नुकसान आहे. मार्क 9:46 मध्ये तिथे वचन केलेलं असतं, एखाद्याला पापात प्रवृत्त करत आहे त्याला पूर्ण समुद्र. याची किती धार्मिक, आपली धार्मिकता सोडून धर्म करू लागला तो मुद्दे कसे मुद्दे दिल्या तुम्हाला, ही धार्मिकता आम्हाला. आणि जर ही धार्मिकता नसेल तर आमचं शरीराचं भविष्य 0-0 आहे. वेळ कमी पडते. योहानमध्ये 6:68 वचन बघा काय लिहिलं, सिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी आम्ही कोणाकडे जाऊ. आता तो पेत्र तो होता, म्हणजे त्या काळामध्ये असे भरपूर प्रार्थना संघ होती, बाबा होती, लोक होती, पास्टर होती, बंधू बाबा सगळे लोक समजलं. पण जिवंत देवाचे भक्त नव्हते. येशू एकच होता, म्हणून प्रभू येशू देव म्हणून मनुष्य म्हणून पृथ्वीत आला. त्याने शिकवलं मी तुमच्याच मध्ये आहे, मी माझा शोध इकडे तिकडे करू नका, पण तुम्हाला पहिले समजलं. आणि जेव्हा पेंटिकॉस्टच्या दिवशी येशू गेल्यावर समज झाली, तेव्हा अख्या जगाला आलवले मला समजलं. आज तुम्ही किती लोकांना आलवलेले, उलट लोकांना बाहेर काढायला लावलं होते. किती लोक असेच हालत संकटात पडतात, दुःखात पडतात. त्याला कारण काय? हे बघा, तुम्हाला जर एखाद्याला देवानी मंदिराची जबाबदारी दिली असेल, त्या सेवेची जबाबदारी दिली असेल, आणि कधीच सोडायची नाही, तर आपण नेहमी फक्त करू शकतो. आपल्याला बाहेर काढण्यासाठी आणि आम्हाला बाहेर काढण्यासाठी किती प्रयत्न होतात आतापर्यंत, किती निंदा होता, किती नफरत होता, किती देश असतील, काय करतात इकडे, काय करते ते बघून तुला काय करायचं ते. तुझं लोकांचं ऐकलं असतं ना तर आज ही सेवा झाली असते. तर कुठे कुठे निंदा सेटाच नाही, कधी एकदा जायचं, कधी ते जायचंय की नाही. हा, चांगलं करून गेलं तर काय मुश्किल. त्याची जर वेळ आली तर कोणीही माणूस राहणार. माझं एक शिक्षण आहे, काय करा ते चांगलं करूनच जा, नाही तर काही नाही. शेवटचा पैसा खर्च डॉक्टर खाते, त्याला अधिकार शेवटचा त्या शरीरावर अधिकार त्याला ते आता त्याच्यातून ट्रीटमेंट करून मग जगलं समजा पैसा. अशी समाजाची पैसा कामाला प्रभू येशू हा संकटात लहान लोकांना इथं शिकवतो, वेळ आहे तत्पर्यंत सांभाळ. वेळ नेहमी सांभाळ. 10% जर वाचलं तर तुम्हाला अध्यायामध्ये चांगले विषय, म्हणजे चांगले विषय तुम्हाला शिकायला. अरे आपल्या जिंदगी काय आहे, काय आहे मला सांगा. तुम्ही एवढा पैसा कमवता, खिशात किती घेऊन आले, खर्चासाठीच घेऊन आले ना. ते बँकेत ठेवले असेल ना, कामाला ठेवले असेल. जिंदगीत पडत गेली तुझी, काय कामाची, काय जोडीला येतो का तो पैसा, तो घरीच राहतो. मग तसं शिकायचं, जे देवासाठी वापर केला तर देव त्याच्यासाठी वापर करेल. अरे एक माणूस आला दुकानाचं सामान घेऊन, तर त्याला मी सांगितलं हे सामान तुझ्यासाठी एवढं होते. आपलं कसं सरळ आहे तेच बोलत, बरं घाबरू नका, या पोरांना गरीब पोरांनाच खायला पैसा जातो, आम्हाला नाही. तुला देव मोठ्या प्रमाणात आशीर्वाद, तर त्याला 100 पोते नंतर
आज 140 कोटी. बघा, हे काही कवीला जातात, काही छोट्याशा एका हा जो आशीर्वाद आहे त्याला ते पटलं. हा मनुष्य मला सांगत होता, म्हणजे एक शब्द त्यांच्याशी मला बोलायचा. जेव्हा मी सुमार्ग सांगतो ते मन लावून आहे. मी बोलला ना तुम्हाला, मी जाती मी माणूस, प्रत्येकाला सुमार्ग सांगणे आपलं कर्तव्य. आज त्याला सांगितलं एकच शब्द बोलला, कारण इमान एकच, घाबरू नका, जा, तुला परमेश्वर मोठा आशीर्वाद. आणि बघा, तर देवाने आज ही परिस्थितीचं उत्तर, शब्द सांभाळ, हा देव आहे. गोष्टी मला बोलून दिली. तुम्हाला माहिती आहे, मध्ये 4:19-20 वचन मला जेव्हा मी प्रार्थनेला गेलो, कॉन्सली मध्ये बसलो, तर माझ्यात जे परमेश्वराचं रूप होतं तर त्या अँटीवर दिसलं. मन साफ पाहिजे तरच देव तुमच्यात देईल. लोकांचे आचार विचार होतो. अरे मनुष्य स्वभाव आहे, तर छोटं मोठं पाप तुमच्या माझ्यात होणार. संदेश एवढे पाप असते, ते देवाने त्याचे पाप मोजली नव्हती, तुम्ही मोजायला लागले. तुम्ही अधिकारी तुम्ही, आम्ही लोकांचा ऐकतो आणि शेवटी परिणाम आम्ही यामुळे फसतो. जुदासने पण लोकांचा ऐकला, शेवटी गळफास घ्यावं लागला. वेळ आपली नाही. आता प्रतिदिन 12-12 तुम्हाला पहिलं पण सांगतो, आज पण सांगतो, परत ते सांगणार, कारण हा सैतान सोडला आहे. तो कोणाचं पण रूप तुमच्या जोडीला येईल आणि तुमचा पूर्ण नाश करून जाईल. नंतर तुम्ही विचार करते बसत आहात, कारण त्याला निमित्त नाही. कारण मला शुक्रवारच्या दिवशी मी इकडून गेलो, एक पुलावर गाडी उभी आणि मी माझ्या साईडला चाललेला, एक मोटरसायकलवाला, तो एवढीशा गॅप मधून मी गाडी अशी मारली नसती ना, तो ऑन द स्पॉट त्याचा नाही. आणि बायबलचं शिक्षण कसं आहे समजून, अशा गोष्टी आहेत. सतावण्यासाठी पुढे काय पण आले, पण देव सर्वक्षण म्हणून स्वतःच 121 आहे, तुझी येणे जाणे सुरक्षित. मनुष्य आध्यात्मिक शिक्षणाकडे लक्ष देतो ना, तेव्हा त्याला फक्त आध्यात्मिकच दिसत. आणि या जगाच्या गोष्टीकडे जेव्हा एक लक्ष लागते ना, तेव्हा हे जगाच्याच गोष्टी दिसतात, तेव्हा त्याला आध्यात्मिक गोष्टी दिसतात. हर व्यक्तीसाठी प्रार्थना करा, एकमेकाची निंदा करत बसू नका, नफरत करू नका, द्वेष करू नका. पुन्हा माणसाच्या मागे मध्ये तासला परमेश्वर पेत्र काय बोलला, आम्ही कोणाला सोडू, ही तुमच्या बरोबर, धन सोडू, पैसा सोडू, आई बाप सोडू, भाऊ सोडू. मग ते कोणी सध्या तुम्हाला आम्ही सगळं सोडून आले तुमच्या. काय सांगते पेत्राने, काय सांगितलं, आम्ही सगळं सोडून तुमच्या माग्याला म्हणा. दुसरा प्रश्न, 68 वचनात काय सांगितलेलं आहे तुम्ही, सिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार, सार्वकालिक जीवनाची वचने आपल्याजवळ, कोणाकडे जाणार, आम्ही कोणाकडे जाणार. कारण स्वर्गात जाण्याचं वचन प्रभू येशू होता, स्वार्थी होता की पैसे मागत होता. हे आज सगळे लोक स्वार्थी आहेत. प्रार्थनेमध्ये पहिला पैसा लागतो, बरोबर की नाही, लागते की नाही, खायला काय दिलं इथे इथे मागतात, अरे काय ठीक आहे, टोपला घेऊन फिरतात, त्याच्यात ते पैसे सोडतात. जुदास आहे सोडली, जुदास गेले नाही, तिथे तर कधी पैसे मोजायला टाइम नसते. मी पैशात प्रेम करत, मला माहितीये तो माझ्या जोडीत, विद्वान पैसा बघा कामाला येत नाही, देवापेक्षा कशावर प्रेम नाही केलं. मग ते दास वचन दिले, बघा काय दिले,
जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर आपल्या आईवर ते अधिक प्रेम करते तो मला योग्य नाही, तो माझ्यापेक्षा मुलावर व मुलीवर अधिक प्रेम करते देवापेक्षा कोणावर प्रेम नाही. काही कामाला येत नाही लक्षात ठेवा, कारण ते देवाची देवाने एकदा निवडलं ना तो माणूस निवडला. हे बघा मी नाही कार्य केलं तर दुसरा कोणतरी करेल, पण कार्य सोडू नका. खरेदी करा साधे देवाचा उपवास होत नाही मात्र आपल्याला शिकायचे की देवाने माझ्यासाठी काय काम दिले, काय कार्य दिलं, काय मार्ग दिले, काय शिक्षण. या पोळीचा किती सुंदर आवाज मागितला, पण किती कठीण परिस्थिती पण आहे. काय करणार मजबुरी आहे. मला कधी खूप वाईट वाटेल. मी नेहमी बोलतो प्रार्थनेला एकच मी तुम्हाला सल्ला देईन, बाकी कधीच सल्ला देणार, कारण मला जी कळते ती मी तुम्हाला कळेल. मला हल्ली वेळ नाही, प्रार्थना करायची वेळ नाही. वेळेचा नेहमी उपयोग करायची सेवा. काम आहे जिंदगीभर, संपणार नाही, अंतापर्यंत काम संपणार नाही. पण जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुमच्या जोडीला एक वस्तू येणार. कारण ज्या मोहासाठी तुम्ही जिंदगी तडफडता, जिंदगी रस्त्यावर टाकता, ते काय कामाचे. कारण जर तुमच्यामध्ये चहा बारा देवाचं वचन दोन लागले, तुम्ही सगळ्यात मोठे जिवंत आहेत ना, ही मोठी शाखा आहे, बाकी शाखा सोडून दे. तुम्हाला साक्ष इकडे सांगायची गरज नाही. साक्षी जाणं घरी सांग, ज्या गावात त्यांना माहिती नाही त्यांना सांग. दोन चार देवाच माहिती पुरवली. येशू विचार सर्व भाषा करून प्रभू येशू तिला काय गेली शेवटी ज्या गावांमध्ये तिला मानत नव्हतं त्या गावामध्ये तिची हिंसा नफरत द्वेष होता. पण मात्र येशू या नाव माहिती जेव्हा येशूने तिचं जीवन बदललं गेलं, मन परिवर्तन केलं, शैतान तिच्यातला बाहेर गेला. पापमय जीवन म्हणजे शैतान तो बाहेर गेला. नंतर तिने जेव्हा सांगितलं तिच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि ते लोक आले, कारण येशूचं नाव पहिलं. जर तुमच्या जीवनामध्ये देवाने चमत्कार केलाय ना, तर पहिले येता 4-5 लोकांना सांगा आज माझ्या प्रभूने मला वाचवलं. मी सांगितलं ना तुम्हाला चमत्कार, सांगितलं की नाही? आला समोर आला आणि गेलेला पाठीमागचं संत पकलं. पण देवाने त्या एवढ्या जागेतून कसं उडवलं बाहेर काढलं माहिती ऑन द स्पॉट. तर माझी सेवा होती, त्या सेवेमध्ये मला देवाने पाठवलं. जा, घाबरू नकोस. एवढे जेवणाचे डबे आहेत, प्रार्थना आहे 2 दिवसाची, 1.5 दिवसाची. वचनाद्वारे परमेश्वर मदत देईल. मी नेहमी तुम्हाला सल्ला देणं शिक्षण ही पायरी लागली देवाची, तर कधी सोडायचं. हे सोडलं तर अधोलोकाची पायरी लागते. हे शरीर आहे ना आपलं, एक प्रवासी आहे. मी आज तुम्हाला माहिती की जो लोकांना येतो त्याला एक सुवार्ता सांगितली. सत्य तुला 10 वर्षाने फायदे देईल, पण पुढं तुला 10 दिवसात फायदे देईल. तर तुझं भविष्य लाईफ त्याचा अंत शेवट. तू सत्याने 0-0 आकार देशील तर फायदे होईल. 10 दिवसात 10 वर्षात तुझं लाईफ. एक झाड लावून फळांचं 5 वर्ष त्याच्या बाबतीत तुम्ही रोज नाही त्याला पाणी टायमाला आठवड्याला एकदा पाणी जाणून भेटून ते छाटू नका, त्याला चिरू नका. काय पाहिजे ते त्याला लहानपणापासूनच त्याची फळ ते तुझ्यावर खूप येईल. आणि नंतर तुला पुढे जायची गरज नाही. तुला 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर तुला अशी कमाई देईल की तुला सांगेल आता बस मी मेहनत करून तुला पोचते. आमच्या घरात शोची झाड ही कामाला येईल.
मी सुवार्ता सगळ्यांना शिकतो आणि अगदी काळामध्ये मी फळ झाडाचा निर्देश आणतो. हेच तुम्हाला शेवटला काम आहे. माघारी आली तरी ते मात्र एकतरी फळ दे. त्या झाडात एवढं प्रेम आहे ते तुम्हाला समजेल. आंब्याच्या झाडात आंबा होता, खाली जमिनीला लागली, आंबे काढायला आम्ही गेले ना, तुम्ही पण लागलो त्यांच्या जोडीमध्ये. तर त्या आंब्याच्या झाडामध्ये साप होता आणि जिथे मी आंब्याला हात लावला तिकडून साप निघून गेला, पण त्यांनी मला चावलं. हे प्रश्न आहे, कारण मी त्या झाडाला कापलं नाही ना, कापून कोणाला दिलं आणि ते झाड एवढी सुंदर झाले. एक झाडाचा पान सुद्धा. तुम्हाला एक चिंता मारला तर कसं वाटेल? त्या झाडाची डाळी मोडली, तुमचं बोट मोडली, तुम्हाला कसं वाटेल? बरं वाटेल नाही ना. झाडाला हात लावायचा, त्याला काय पाहिजे त्याला अगदी सरळ दिशा, मार्ग, शिक्षण, नियम जमीन घालू नका. तुमच्या घरात सगळ्यांना जागा आहे. कमी 5 वर्ष एका टपामध्ये एक झाड तरी तुम्ही लावू शकता. शक्यता काळी जांभळाचं झाड तुमच्या डायबिटीस साठी कामाचं, ते खूप कामाचं. कितीतरी औषध त्या झाडामध्ये पण आम्हाला करता येईल. खूप काही माझ्याकडे अनुभव आहे. बघा, तुम्ही माणसाचा सहवास ठेवतात ना, तसं माणसाच्या गोष्टी माहिती पडतात. झाडाचा सहवास ठेवला ना तर झाडापासून काय मिळते, तो ऑटोमॅटिकली आपल्याला शिक्षण देतो. कधी फुकट जात 100% वर्षाला एक फळ येणार असते, ते खूप कामाचंच असतं. ते वर्षाला एकदाच येते, पण ते तुमच्या कामाला खूप महत्वाचं आहे. ज्ञान स्वतः देव तुम्हाला, कारण पहिल्यांदा झाड लावताना एक बरा वाईटाचं ज्ञान होतं. तिथे या झाडावर शिकायचं, चोरी करायची का नाही करायची, खोटं बोलायचं का नाही बोलायचं, असं तो व्यवहार होता. पण ते मुसीबतला पटलं नाही, म्हणून करून घेऊन ते पाप केलं. तिथून पृथ्वीचं पाप या जगात तिथून सुरू झालं. मग ते खाण्यापासून काय सगळ्या बाबतीत पाप केलं. त्याचा काळ तुम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे शिकवतो. म्हणून देवाची हाक तुम्ही सोडू नका. लूक 19:5 मध्ये सांगितले, जकायाला येशूने हाक मारली, खाली ये, मला तुझ्या घरी यायचं. त्याच्या हृदयापासून तो आला, आत्म्यापासून आला, स्वतःच्या हकीकत घरामध्ये पण पोचला. तर बाजूला जे सगळे त्याची निंदा नफरत करणारे होते ना, ते पण मागे मागे आले. त्याच्या तोंडावर त्यांनी त्याचं उत्तर दिले, त्याला मी बदलू शकला, तुम्ही त्याची निंदाच करू शकले. आम्ही पण तेच आहे, लोकांची निंदाच करू शकतो पण त्याला बदलू शकतो. तो 5:16 पासून वाचलं तर बऱ्याच गोष्टी आहेत. एवढी वेळ आपल्याकडे नाही. वेळेचा सदुपयोग करा, देवाचा हात सोडू नका, देवाच्या वचनाकडे लक्ष द्या, त्याचं ज्ञान मिळवा. लोकसुद्धाच्या आज 6 वचन घ्या, हे सोडू नका. त्याची आवड ते तुझं संरक्षण आहे. छोटेसे प्रार्थना घेऊया. बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार म्हणतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य केलेल्या सर्व पापाच्या प्रदानाची महत्वाचं ही प्रार्थना यांच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.